दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं परमाब्धी विचार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते कलश आणि वीणा पूजनानं याचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्तानं सकाळी श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अभिषेक अर्पण करून पूजा आणि महाआरती करण्यात आली। यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या समवेत देवीदास महाराज, नामदेव महाराज, राम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, समाधान महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, श्रीधर महाराज आदी आश्रमातील साधूंसह असंख्य भाविकांनी महाआरतीचा लाभ घेतला। त्यानंतर परमाब्धी ग्रंथाचं पूजन करून पारायणाला बसणाऱ्या भाविकांना संकल्प धागा बांधून पारायणाचा शुभारंभ करण्यात आला। परमाब्धी विचार महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या प्रवचनात परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी अध्यात्मावरील पूर्ण विश्वासामुळे ज्ञानधनाचा लाभ मिळतो असं प्रतिपादन केलं। हा विश्वास सामर्थ्ययुक्त हवा, तसंच त्याला साधनेचं बळ असायला हवं असंही त्यांनी नमूद केलं। परमाब्धीमध्ये कोणत्याही जाती धर्माची पंथाची निंदा केलेली नाही। भेदावर विश्वास न ठेवता विश्वामध्ये जे सत्य आहे ते दाखवण्याचं काम परमाब्धीमध्ये करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। पहिल्या दिवशी हंचिनाळचे बाळासो पाटील यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, शिवाजीराव मोरे, धोंडीराम लोखंडे, अनिल जगदाळे बस्तवडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।